Hello, praise the Lord. Christina Moses Urunkar, and I'm a staff nurse working in KJ Somaya Hospital, which is in Sion. I'm making this video to share my experience as I'm working in COVID wards in Corona Hospital. And I don't want to explain you about coronavirus, what is COVID-19, because we all are experiencing this in our day-to-day lives. We have seen our family relatives who are admitted due to coronavirus. So I don't want to explain you what is corona, what is COVID-19, and what are the symptoms. I know you all know this. I just want to share my experience while working in COVID wards. So I worked in fever OPD, in positive wards, in suspected wards, and there I had this experience in fever OPD. One patient relative came and asked me whether we have bed in our hospital, we have vacancy in our hospital. So I told him कि अंकल उनका सैचुरेशन कितना है, मतलब ऑक्सीजन सैचुरेशन कितना है. तो उन्होंने बोला कि 90% है और वो ऑक्सीजन पे है, एम्बुलेंस में अभी बाहर खड़े हैं, ऑक्सीजन पे है और उनका सॅच्युरेशन 90% है. तो मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मला बघू दे ICUचा बेड अवेलेबल आहे की नाही. सो मी माझ्या ICUमध्ये फोन केला आणि विचारलं की ICU बेड आहे का. तर मला वरून इन्फॉर्मेशन आली की ICU बेड नाही आहे. तर त्यांना मला सांगायला खूप असं वाईट वाटत होतं की आता हे जातील कुठे, कारण की ते ऑलरेडी पूर्ण मुंबईमध्ये हॉस्पिटल चेक करून आले होते की ICU कुठे अवेलेबल आहे, ICU बेड कुठे अवेलेबल आहे. आणि आमचं जे हॉस्पिटल आहे सोमया, की जे सोमया हॉस्पिटल हे पूर्ण कोरोना हॉस्पिटल केलेलं आहे आणि पेशंट्स पूर्ण भरलेले आहेत, म्हणजे वॉर्ड्स फुल आहेत, ICU फुल आहे, HDU फुल आहे. तर व्हाईल आय वॉज एक्सप्लेनिंग देम कि इथे नहीं है वॉर्ड, इधर यहाँ पे नहीं है बेड. तो ही वॉज नॉट रेडी टू अंडरस्टैंड. ही वॉज आस्किंग मी कि प्लीज़ आप यहाँ पे रख दो उनको, ऑक्सीजन पे रखो, सुबह तक हम लोग देख लेंगे. तो मैंने उनको बताया कि उनका एज 90 है, उनको ऑक्सीजन की नहीं वेंटिलेटर की ज़रूरत है. तो आप किसी दूसरे हॉस्पिटल में प्लीज़ जाइए अंकल, यहाँ पे नहीं रख सकते ऑक्सीजन पे, यहाँ पे ऑक्सीजन पे रख के भी उनको प्रॉब्लम ही होगा. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे सगळं एक्सपिरियन्स करत असताना खूप त्रास होतो हे सगळं बघायला. हे जे वातावरण आहे, हे जे सिच्युएशन आहे, खूप भीतीदायक आहे आणि खूप भयानक स्थिती झालेली आहे आजकाल. पेशंट्स जास्त आहेत आणि हॉस्पिटल्स कमी आहेत असं आढळून येत आहे. पण मला परमेश्वराने खूप स्ट्रेंथ दिली आहे या गोष्टीमध्ये. कुठलंही काम करत असताना, मी हॉस्पिटलमध्ये ड्युटीला ऑन होत असताना मी प्रार्थना करते की परमेश्वर असा दिवस तुझ्या हातात घे, सगळं तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे आणि गिव्ह मी स्ट्रेंथ टू डील विथ एव्हरी प्रॉब्लेम, विथ एव्हरी सिच्युएशन. अँड एक वचन आहे जेनेसिस 28:15, गॉड सेज बिहोल्ड आय एम विथ यू. आणि हे वचनच मला खूप स्ट्रेंथ देतं, मला खूप धैर्य देतं आणि आय फील की आय एम नॉट अलोन. God is with me in any situation. I can deal with any situation in life. Also Isaiah 43:5, fear not for I am with you. जर परमेश्वर तुमच्या सोबत आहे तर तुम्हाला कोणाचीच गरज नाही आहे. जर तो उद्धार करता, तो जो क्रिएटर आहे परमेश्वर जर तुमच्या सोबत आहे, तुम्हाला जगातल्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही आहे. I want to encourage the youth to start praying, start reading Bible, because this is important in this pandemic situation. Spiritualities आपल्याला या गोष्टीपासून वाचवू शकते. Obviously taking precautions can help us, but while taking precautions तुम्ही मेंटली खूप स्ट्रॉंग असायला हवं, तुम्ही स्पिरिच्युअली खूप स्ट्रॉंग असायला हवं. आणि तुम्ही हे तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही परमेश्वराचं वचन वाचाल, बायबल वाचाल, तुम्ही प्रार्थना कराल, देवाच्या अजून जवळ जाल, तेव्हाच तुम्ही ही एक्सपिरियन्स करू शकता. अजून एक एक्सपिरियन्स मला शेअर करायचा आहे की आम्ही पॉझिटिव्ह वॉर्डमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा आम्हाला PPE घालावा लागतो, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. आणि त्याच्यामध्ये असतं मास्क,
कॅप, ग्लव्ज आणि ते जे मोठं गाऊन किंवा तो जम्पसूटसारखं PPE, ते एकदा घातल्यानंतर आपण तो मास्क काढूच शकत नाही त्या वॉर्डमध्ये गेल्यानंतर, कारण की खूप रिस्की असतं. पूर्ण सगळ्या वॉर्डमध्ये म्हणजे इन्फेक्शन आहे आणि 8 आवर्ससाठी वी कॅनॉट रिमूव्ह दॅट. वी आर नॉट अलाउड टू रिमूव्ह द PPE. सो नो वॉटर, नो फूड, नो टॉयलेट, नो वॉशरूम, नथिंग. हा सगळा त्रास आहे, सगळे सहन करत आहेत. सगळ्या पूर्ण वर्ल्डमध्ये जेवढे पण नर्सेस आहेत हे सगळं एक्सपिरियन्स करत आहेत. पण देवाने त्यांना एक मन दिलेलं आहे की त्यांना सेवा करायची आहे. तुम्हाला पेशंटवर फोकस करायचं. सो वी आर फोकसिंग ऑन द पेशंट आणि बाकी सगळं विसरून आम्ही सेवा करतो. ह्यामध्ये पण मला परमेश्वराने खूप खूप मदत केली आहे. मला सारखं फील होतं की माझ्यासोबत परमेश्वर आहे, त्याचे एंजल्स माझ्यासोबत आहेत. अगेन अजून एक गोष्ट मला शेअर करायची आहे माझ्या हॉस्पिटलबद्दल, की केजोसमय हॉस्पिटलमध्ये मी काम करते. तिथेच माझं ट्रेनिंग झालं. अँड while working there, I feel proud as a nurse because my management, my administration, माझे मेट्रन मॅडम, सुपरवायझर्स हे सगळे आम्हाला खूप सपोर्ट करतात, आम्हाला सांभाळून घेतात, आम्हाला फॅमिलीसारखं ट्रीट करतात. अँड आय एम रिअली थँकफुल टू दॅम. आय एम रिअली थँकफुल टू समीर सोमया सर. आपण न्यूजमध्ये बघतो, मला ही गोष्ट सांगायची आहे, मला रिक्वेस्ट करायची आहे. आपण न्यूजमध्ये खूप गोष्टी बघितल्यात की या हॉस्पिटलमध्ये स्ट्राईक चालू आहे नर्सेसचं, बिकॉज त्यांना PPE किट मिळत नाही आहे किंवा त्यांची नीट काळजी घेतली जात नाही आहे. सो I want to request the management as a staff nurse, please take care of the nurses. They are here for you. They are working for you. They are working for the patients. Far from the family. They are staying in the hostel. आणि आम्हालाही फॅमिली आहे, आम्हालाही फिलिंग्स आहेत. तरी आम्ही ते सगळं बाजूला ठेवून आम्ही जेव्हा पेशंट्सचा फक्त विचार करून काम करतो, तर तुम्हालाही आमचा विचार करायचा आहे. मी परत एकदा यूथ्सकडे येईन. आय वॉन्ट टू एनकरेज यू ऑल. सी, आवर यूथ, ॲज अ यूथ आय हॅव एक्सपिरियन्स्ड एव्हरीथिंग, बिकॉज माझे पण खूप फ्रेंड्स आहेत, नॉन बिलीवर्स आहेत. सो हम अपने फ्रेंड्स के साथ रह के उनका लाइफस्टाइल सीखते हैं, उनका स्टाइल सीखते हैं, उनका रहन सहन, उनके साथ हम बहते जाते हैं. फिर पब्स में जाना, सिगरेट पीना, अल्कोहलिज्म, ड्रग्स, ये सब होता है. बट मुझे आपको ये बोलना है कि ये सब कर रहे हो, लेकिन अपने परमेश्वर को मत भूलो, अपने मॉम डॅड को मत भूलो. एक वचन तुम्हाला मला शेअर करायचं आहे या संदर्भात. लेवल 9. रिजॉइस ओ यंग मॅन in your youth and let your heart cheer you in the days of your youth. Walk in the way of your heart and in the sight of your eyes, but know that for all these God will bring you into judgment. मराठीमध्ये असं सांगितलंय, हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर, तुझ्या तरुणाच्या दिवसात तुझं हृदय तुला उल्हास देव. तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. पण या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. मतलब एन्जॉय करो, यूथ एन्जॉय कर. बायबल खुद बता रही है, तुला जसं वाटतं तसं तू कर, तुला जसं नजरेस वाटेल तसं तू चाल. पण शेवटी तुझा जजमेंट होणार आहे. शेवटी परमेश्वर तुझा झाडा आणि झडते घेतल्याशिवाय राहणार नाही. हे वचन नक्की लक्षात घ्या. यूथला हे वचन सिरियसली घ्यायला हवं, कारण की हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे आणि बायबलमध्ये ज्याही गोष्टी लिहिलेल्या आहेत ते सगळ्या 100% खऱ्या आहेत. बरोबर? आय होप हे तुम्हाला माहीत आहे. सो हे वचन माहिती नसेल तर तुम्ही ऐकलेलं आहे, परत एकदा जाऊन बायबल उघडा आणि हे वचन परत एकदा वाचा, प्रार्थना करा आणि आपलं लाईफ जगा.
Thank you so much. I want to thank Youth with Mission, all the youths connected to this mission, for giving me this opportunity to share my experience with Christ in COVID-19. And thank you so much for this opportunity. शेवटी मी माझं एक आवडतं गीत गाते आणि हा व्हिडिओ संपवते. दिल तो डूबे फिर से डूबे तेरी मोहब्बत में. दिल तो डूबे फिर से डूबे तेरी मोहब्बत में. तेरा चेहरा जो ना देखो, तेरा चेहरा जो ना देखो, फिर भला कैसे जियो. तेरे चेहरे में है जो बात, तेरे चेहरे में है जो बात, होठों से कैसे कहूँ. खूबसूरत है मसीह तो, खूबसूरत है मसीह तो. किस कलम रंग से लिखो, तेरे चेहरे में है जो बात, तेरे चेहरे में है जो बात, होठों से कैसे कहूँ. खूबसूरत है मसीह तो, खूबसूरत है मसीह तो. मास्क मुंह पर लगा के रखना है, मास्क मुंह पर लगा के रखना है, फासला भी बना के रखना है. हाथ धोने में सुरक्षा है, इसीलिए सैनिटाइज़र से ही हाथ धोना है. हाथ धोने में सुरक्षा है, इसीलिए सैनिटाइज़र से ही हाथ धोना है. घर पर ही रहो क्योंकि बाहर तो कोरोना है. सभी दरवाजे होंगे बंद तो ये फैसला होगा, सभी दरवाजे होंगे बंद तो ये फैसला होगा. चले आओ मेरे यीशु के पास, उसका दरवाज़ा हमेशा खुला होगा. चले आओ मेरे यीशु के पास, उसका दरवाज़ा हमेशा खुला होगा. Thank you. God bless you. Stay home. Stay safe.